नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये आपण आजच्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न असणार त्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मध्ये आपले जे काही लेक्चर्स आहेत चालू घडामोडीचे ते थोडेसे स्किप झाले होते. ओके, तर आपल्या अकॅडमीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो काय एकंदरीत नियोजनाचा भाग आहे बॅचेसच्या संदर्भामध्ये तो व्यवस्थित या वर्षी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नवीन बॅचेस देखील आम्ही सुरू केलेले आहेत. त्यासाठी निश्चितच तुम्ही काय करा तर आपल्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करा. नाशिकमध्ये ही अकॅडमी आहे, अशोक स्तंभ मेयर सिग्नल जवळ ही अकॅडमी आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या बॅचेसचा तुम्हाला या ठिकाणी म्हणजे माहिती घेता येईल आणि या माध्यमातून तुम्हाला आपल्या अकॅडमीला प्रवेश प्रामुख्याने देता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या चालू घडामोडीचं जे काय महत्त्व आहे स्पर्धा परीक्षेमध्ये ते अनन्यसाधारण असतं आणि त्यामुळे चालू घडामोडीचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे आणि आपले लेक्चर्स तुम्हाला हे हेल्पफुल ठरणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही हे जे लेक्चर्स आहेत हे व्यवस्थित बघा. इथे बघा, पहिला प्रश्न काय म्हणत आहे. चंदीगड विद्यापीठ जे आहे या चंदीगड विद्यापीठामध्ये AI फॉर एव्हरीवन स्किल सेंटर जे आहे हे स्किल सेंटर प्रामुख्याने कोणत्या कंपनीने स्थापन केलं आहे. म्हणजे चंदीगड विद्यापीठामध्ये या सेंटरची या ठिकाणी म्हणजे निर्मिती झालेली भारतातलं हे पहिलंच विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठामध्ये अशा प्रकारचं स्किल सेंटर हे स्थापन केलं जाणार आहे जे AI वरती आधारित आहे आणि त्याच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे तर रोजगार उपलब्ध करून देण्याचा जो काय प्रयत्न आहे हा प्रयत्न केला जाणार आहे. आणि त्यासाठी कोणत्या संस्थेने किंवा मग कोणत्या कंपनीने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे तर ती कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट. कोणती कंपनी आहे? मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आहे. म्हणून आपलं जे काय ऑप्शन आहे ते बी हे करेक्ट असणार आहे. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा. कर्करोग हा जो आहे हा अतिशय भयानक आजार असतो आणि या कर्करोगाला अधिसूचित म्हणजे ज्याला आपण नोटिफिएबल आजार असं म्हणूयात आणि नोटिफिएबल आजार म्हणून घोषित करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे असा प्रश्न परीक्षेला विचारला जाईल. तर त्याचं करेक्ट उत्तर काय लिहायचं आहे तुम्हाला तर तेलंगणा द्यावा लागणार आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. या पद्धतीने इथे इमेज तुम्हाला दिसून येते. ओके, हे पण लक्षात राहू द्या. आता आपण पुढे जाऊयात. नंतर काय म्हटलंय बघा. जगातील पहिले व्यावसायिक U6GHZ नेटवर्क जे आहे इंटरनेट नेटवर्क जे आहे हे इंटरनेट नेटवर्क कोणत्या देशाने सुरू केलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? संयुक्त अरब अमिराती असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. वर्ल्ड फर्स्ट कमर्शियल U6GHZ सीड सेल अशा पद्धतीने इथे टायटल दिलेलं आहे. ओके, संयुक्त अरब अमिराती. ओके, तर आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघूयात. बघा, आर्टेमिस सेकंड मोहीम ही जी आहे ही अमेरिकेच्या नासा या कंपनीची आहे. नासा या कंपनीने प्रामुख्याने हा जो उपक्रम आहे हा उपक्रम त्यांनी हाती घेतला होता आणि काय केलं जातं तर बघा, व्यवस्थित समजून घ्या. बघा, या मोहिमेने पृथ्वीपासून किती अंतर कापून मानवाने पृथ्वीपासून सर्वात जास्त अंतर गाठून एक नवा विक्रम जो आहे हा विक्रम या मोहिमेच्या माध्यमातून केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे की पृथ्वीपासून किती किलोमीटर किंवा किती मैल ते गेलेले आहेत तर बघा 2,52,752 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एवढं मैल अंतर जे आहे ते पृथ्वीपासून त्यांनी पार करून पुढे गेलेले आहेत. आणि या आर्टेमिसच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे तर चंद्राचा जो काय अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी केला जाणार आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या की चंद्राच्या भोवताली त्यांनी काय केलं होतं तर अशा पद्धतीने एक चक्कर त्या ठिकाणी मारली होती आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी माहिती मिळवली होती. म्हणून हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा, मॉर्गन स्टॅनलेने फायनान्शियल इयर 2027 साठी भारताच्या GDP वाढीचा जो काय अंदाज किती टक्क्यापर्यंत कमी केला आहे म्हणायले बरं का, लक्षात राहू द्या. तर तो 6.9
2% असं त्याचं उत्तर आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पुढे जाऊयात. बघा, महिला व बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित पोषण पंधरवाडा किंवा पोषण पखवाडा या पद्धतीचा जो काय उपक्रम आहे 2026चा, हा कधी साजरा केला त्यांनी, तर हा प्रामुख्याने 9 ते 23 एप्रिल या दरम्यान त्यांनी काय केलेला आहे, साजरा केलेला आहे. हेही लक्षात राहू द्या. आणि बालकांच्या एक सार्वत्रिक जे काय त्यांचं आरोग्य आहे, हे आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं पोषण व्यवस्थित व्हावं, म्हणून हा प्रामुख्याने जी काय ही मोहीम आहे, ही मोहीम त्यांनी राबवलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, की वेगवेगळ्या आजारापासून हे बालक मुक्त झाले पाहिजे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक महत्त्वाचा आजार कुपोषण नावाचा हा जो आहे बघा, कुपोषण, तर या आजारापासून काय झाले पाहिजे, तर हे मुक्त झाले पाहिजे. म्हणून हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रामुख्याने काय केलेलं आहे, तर अशा प्रकारचे जे काय मोहीम आहे ही सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. आपण पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा समजून घेऊयात. बघा, वर्ल्ड 10K बंगळुरू 2026 साठी आंतरराष्ट्रीय हे इव्हेंट ॲम्बॅसिडर जे आहे, तर इव्हेंट ॲम्बॅसिडर म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती झालेली आहे किंवा करण्यात आलेली आहे, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा, ब्लांका वलासिक असं त्याचं उत्तर आहे. आणि ही त्यांची इमेज आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. बघा, येस बँक आहे बघा, आणि येस बँकेचे नवीन MD आणि त्याचबरोबर CEO म्हणून एप्रिल 2026 मध्ये कुणाची नियुक्ती करण्यात आली किंवा कुणाला तो पदभार दिला आहे, येस बँक, लक्षात राहू द्या. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर मित्रांनो विनय मुरलीधर टोनसे असं त्याचं उत्तर आहे. आणि ही त्यांची इमेज आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. तर आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, नारी शक्ती वंदन अधिनियम, हा जो अधिनियम आहे, या अधिनियमाच्या माध्यमातून काय झालेलं आहे बघा, या अधिनियमानुसार लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे, तर ते जे आरक्षण आहे ते प्रामुख्याने 33% असं म्हटलं आहे. ओके, हे देखील लक्षात राहू द्या. आता महिलांना 33% आरक्षण दिलं जाणार आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम हे एक बिल आहे, आणि या बिलाच्या माध्यमातून बघा, प्रशासनातील महिलांचे नेतृत्व वाढवण्यासाठी एक ऐतिहासिक घटनात्मक सुधारणा करायचा जो काय उद्देश आहे तो डोळ्यासमोर ठेवला, आणि अशा प्रकारे आरक्षण दिलंय. सार्वजनिक जीवनात आणि संघराज्याच्या रचनेच्या सर्व स्तरावरती महिलांना समान प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून या योजनेची आखणी केली किंवा हा निर्णय घेण्यात आला. लोकसभा आणि राज्याच्या सर्व विधानसभांमध्ये देखील महिलांसाठी 1/3 म्हणजे 33% जे काय हे जागा आहेत त्या प्रामुख्याने राखीव ठेवण्या आहेत. इथे राज्यसभा नसून एक लक्षात राहू द्या, इथे विधानसभा आहे. ओके, पुढे यामुळे सार्वजनिक निर्णय घेण्याचा सर्वोच्च स्तरावरती महिलांचा जो काय सहभाग आहे, हा सहभाग वाढला पाहिजे. हा या ठिकाणी प्रमुख जो काय उद्देश आहे, हा उद्देश आपल्याला बघायला मिळतो. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा समजून घेऊयात. बघा, एक शेवटचं काय आहे, तर ही जी योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे मित्रांनो. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही चालू झाली होती बघा 8 एप्रिलला चालू झाली होती. ओके, 8 एप्रिल 2015ला सुरू झाली होती, आणि आत्ता जर विचार केला तर 8 एप्रिल 2026 पर्यंत तर तब्बल 11 वर्ष होतात. आणि मग 11 वर्ष या योजनेने चांगल्या पद्धतीने काम केलेलं तुम्हाला दिसून येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय केलं जात होतं, तर शिशु जे असणार, शिशु या श्रेणीमध्ये येणारे किंवा या वयोगटामध्ये येणारे जे काय मुलं आहेत, यांना 50,000पर्यंत जे काय लोन आहे ते विनातारण दिलं जात होतं. ओके, किंवा दिला जात आहे सध्या पण. आणि पुढे त्यानंतर बघा, इथे कुमार किंवा ठीक आहे जे काय कुमार वयामध्ये आहेत अशा मुलांसाठी जवळपास 50,000 ते 5 लाखापर्यंत जे काय कर्ज आहे
या योजनेच्या माध्यमातून दिलं जातं आणि तरुण वर्ग जो आहे मित्रांनो, या तरुण वर्गाला 5 लाखापासून ते 10 लाखापर्यंत जे काही कर्ज आहे हे कर्ज देतं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, सर्वात फ्रॉड योजना हीच आहे बरं का. सर्वात फ्रॉड योजना ही आहे, अनसक्सेस योजना आहे, परंतु हे कागदावर तुम्हाला हा डेटा बघायला मिळेल. ओके, सर्वात म्हणजे इलिगलपणा या योजनेच्या माध्यमातून झालेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, लक्षात आलं. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे हा पार्ट परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, म्हणून हे क्रिटिसिझम तुम्हाला काय परीक्षेमध्ये येणार नाही. आपण या ठिकाणी थांबूयात आणि नंतरच्या लेक्चरमध्ये उर्वरित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी घेऊन येणार आहे. ओके, धन्यवाद.